श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात, आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते. तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती. या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात. नमस्कार श्री स्वामी भक्तो. आजचा विषय वेगळाच आहे बरं का. मी नेहमी म्हणतो मूळ चरित्र, मूळ छायाचित्र. आज आपण त्याच्याही पलीकडचा विषय घेत आहोत. फक्त म्हणजे छायाचित्र ते काय नेमकं, तर कॅमेराने त्या काळातलं तंत्रज्ञानानुसार आपण काढलेलं चित्र, नाही कॅमेरातून आजच्या तारखेला आपण ज्याला फोटो म्हणतो, कॅमेराने काढल्यामुळे ते मूळच होतात. तसेच मूळ चरित्र तर ती महाराजांना अनुभवलेली माणसं, ज्यांच्या डोळ्यासमोर जे काय सगळ्या लीला महाराजांच्या घडल्या त्याची नोंद करून झालेलं जे चरित्र आहे ते मूळ चरित्र. आज मी तुमच्यापर्यंत जे पोचवणार आहे ते आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं मूळ चित्र, छायाचित्र नाही, चित्र. मग ह्याला मूळ का म्हणावं? त्याचं कारण असं आहे की स्वामी समर्थ महाराजांचं मूळ छायाचित्र कॅमेराने काढलेला महाराज असताना, मूळ चरित्र प्रत्यक्ष देहरूपी याची देही याची डोळा बघितलेल्या गोष्टी त्या माणसाने, त्या भाग्यवंताने बघितल्या आहेत, त्या त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून ठेवल्या म्हणून त्या मूळ. पण मूळ चित्र कसं काय? आजच्या तारखेला सुद्धा कितीतरी आपले कलाकार चित्र काढतात, त्याला आपण मूळ म्हणत नाही, पण हे मूळ आहे. कारण महाराजांना विनंती करून, महाराजांची परवानगी घेऊन, महाराजांच्या समोर बसून प्रत्यक्ष देहधारी परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज समोर बसलेले आहेत. कल्पनाच करा तुम्ही. आणि तो चित्रकार महाराजांच्या समोर बसून महाराजांना रेखाटतोय आणि त्यातून जी निर्मिती झालेली आहे ते अर्थातच महाराजांचं मूळ. मग त्याला तुम्ही तैलचित्र म्हणा किंवा जलचित्र म्हणा. आपल्याला नेमकं हे कशामध्ये केल्या माहिती नाही, त्यामुळे आता सध्या तरी आपण त्याला तैलचित्र म्हणूया. तर स्वामी समर्थ महाराजांचं मूळ तैलचित्र कोणाकडे आहे? तर ते आपल्या सुवास गणेश कार्लेकर काकांकडे. आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या घरी येऊन मी त्या महाराजांच्या किंवा त्या चित्राचं दर्शन घेतलेलं आहे. काकूंच्या हातचं अगदी सुगरस, त्यांच्या आणि त्यांच्या सुनेच्या हातचं अगदी सुगरस जेवण सुद्धा जेवलेलं आहे. ते मात्र मी तुमच्यापर्यंत पोचवू शकलो नाही. असो, सुहास दादा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार बहिणी. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही सुहास गणेश कार्लेकर, बरोबर आहे ना? ते चित्र नेमकं कोणी काढलेलं आहे? आता एक बाबा गुप्ते म्हणून होते त्या काळामध्ये, ते डॉक्टर होते. अक्कलकोट स्वामींचा मठ स्वतः वटवृक्षाखाली जे आहे त्याच्या थोड्याशा अंतरावर त्यांचा दवाखाना होता. तर ते त्या काळामध्ये ते स्वामींकडे जायचे, रोज आंघोळ ते करून देवदर्शन घ्यायचे, स्वामींचे दर्शन घ्यायचे आणि दवाखाना खोलायचा, अशी त्यांची ती हेच प्रथा चालू होती. पण ते उत्तम चित्रकार होते. तर त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आपल्याला स्वामींचं चित्र काढायचं, पण स्वामी काही त्यांना दाद देत नव्हते. जा म्हणायची, कसली कुत्र्या मांजरीची चित्र काढ, माझी कसली चित्र काढतो, जा. असे त्यांनी बऱ्याच वेळा त्यांची हे केली. आणि त्याच्यानंतर एक क्षण असा आला, एका गुरुवारी सकाळी आंघोळ करून जसं दवाखान्यात गेले तर त्यांच्या डोक्यावर वटवृक्षाखाली असताना त्यांनी स्वामी हात ठेवला, वरदास्त दिला, म्हणजे जा काढ, तुला काय काढायचं बस काढ. आणि ते जे चित्र आहे ते आज तुम्हाला इथे दिसत आहे. ते म्हणजे महाराजांची पूर्णतः परवानगी घेऊन ते चित्र काढलेलं आहे. दिल्यानंतरच हे त्यांचं साकार झालं. रोज तर बघत होते महाराजांना, पण तैल हे हाताने काढून त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्याने जे काय दिसलं त्यांना, त्या ह्याच्यानंतर त्यांनी ते चित्र काढलं. ते पिढीजात माझ्याकडे आज आलेले, माझी 3री पिढी आहे आणि माझ्या मुलगा 4थी पिढी आहे. महाराजांच्या परवानगीने झाल्या बरं का. सगळं काही जे काय आजपर्यंत घडल्या महाराजांच्या परवानगीने घडलेलं आहे. कारण आपण महाराजांच्या छायाचित्रांच्या बद्दल 2-3 एपिसोड आपल्या चॅनलच्या अगदी सुरुवातीलाच केलेले आहेत. गमती आहेत, फार गमती आहेत. खूप छान छान गमती केलेल्या आहेत महाराजांनी. बरोबर. महाराजांना कृपा करायची असेल तर ते कशी करतात ना, खरंच. आता हे जे चित्र जे आहे
हे तुम्ही सांगता गोगटे म्हणून कोणतरी होते, डॉक्टर बाबा होते. गोगटे म्हणायचे. बाबा गोगटे अक्कलकोटला डॉक्टर होते बरं का. हो हो हो. म्हणजे स्वामी हयात असताना त्यावेळेला ते जे आणि अक्कलकोटचे सगळेच कोण अक्कलकोटचा स्वामी महाराजांचा भक्त नव्हतं सांगा. प्रत्येक जण महाराजांचा भक्त आणि प्रत्येक कण होता ते महाराजांच्या कृपेची अभिलाषी होते. त्यांना असं वाटायचं की आपल्यावर सुद्धा कृपा घडावी. जात धर्म वगैरे कसलीच बंधन आहे, सगळे असायचे. मग डॉक्टर असतील तर त्यात नवल काय. पेशा जरी त्यांचा डॉक्टरीचा असला तर ते उत्तम चित्रकार होते. आणि अशा वेळेला साहजिकच आहे त्यांना वाटणं की आपल्या हातून महाराजांचं एखादं चित्र घडावं. आणि ते घडलं, पण महाराजांच्या परवानगीने घडलं. महाराजांना विचारलं, इतकं सुंदर चित्र बनलेलं आहे ते. मला सांगा, हे डॉक्टर गोगटे जे होते, ज्यांना म्हणता बाबा गोगटे म्हणाला, ते माझे आजोबांचे नातेवाईक लागत होते. आत्ते भावंड किंवा मामे भावंड असं काहीतरी त्यांचं नातं होतं. तुमच्या आजोबांचं? माझ्या आजोबांचं. म्हणजे गणेश गोपाळ कार्लेकर. तुमच्या आजोबांना ते माझे आजोबा. खुद्द डॉक्टर गोगटेने दिलं होतं का त्यांच्या वंशजांनी दिलं होतं? त्यांनीच दिलं, डॉक्टरनीच दिलं. जे हयात होते ना, म्हणजे डॉक्टर जे आहेत, म्हणजे ज्यांनी चित्र काढलं त्यांनी माझ्या आजी आजोबांना दिलेलं आहे. तुमच्या आजी आजोबांना? का ते असं तुम्हाला का दिलं? त्यांना मूलबाळ नव्हतं. अच्छा अच्छा, ओके. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि पुढे सेवा करायचं, म्हणजे ते पिढी जात त्यांनी स्वतःहून आम्हाला ते दिलं. आणि आम्ही म्हटलं दाजगणूच्या घरामध्ये पंढरपूरला याच्यात राहत होतो, तर ते रिलेशन मध्ये असल्यावर त्यांनी स्वतःहून माझ्या आजीला आणि आजोबांना ते दिलं. त्यावेळेस तुम्ही कुठे राहत होतात? गोपाळपुऱ्यामध्ये. पंढरपूरच्या जवळ. गोपाळपुऱ्याचे तिथे माझे आजी आजोबा हे सगळे राहत होते. आत्या म्हणजे खुद्द बाबा गोगटे जे चित्रकार होते त्यांनी ते तुमच्या आजोबांना दिलं? आजोबांना दिलं, माझ्या आजोबा आजींना दिलं. माझ्या तुमच्या आजोबांचं नाव काय? गोपाळ बाळकृष्ण कार्लेकर. गाडलेकर. अच्छा. माझ्या वडिलांचं नाव गणेश गोपाळ कार्लेकर आणि मी सुहास गणेश कार्लेकर. माझा मुलगा सुयोग सुहास कार्लेकर. म्हणजे किती पिढ्या त्या तुमच्याकडे? माझी चौथी पिढी होत आली, तिसरी चौथी पिढी म्हणजे माझी. बरोबर. माझे बाबा, मी आणि माझा आता मुलगा, असे हे आतापर्यंत चालत आलेलं आहे. ही तस्वीर तुमच्याकडे येईस्तोवर, तुम्हाला ती मिळेस्तोवर तुम्ही महाराजांचे भक्त, म्हणजे महाराजांना भजत होतात का फक्त म्हणजे ती फोटो आल्यावरती तुम्ही भजत? असं काही नव्हतं आमचं. म्हणजे काय सांगितलं की दासगणू किंवा हे त्या माझ्या आजी आजोबा आहे ते सगळे म्हणजे संतांच्या सान्निध्यात राहिलेले ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे अनेक म्हणजे असं त्यावेळेला हे होतं ह्याच्यामध्ये. म्हणजे स्वामींचं हे आता स्वामींचं मला जे वेळ लागलं ते माझ्या आजोबां म्हणजे आजीचे, माझी जी आजी, माझ्या आईचे वडील लक्ष्मण सदाशिव भावे, तर त्यांच्याकडे मी लहानाचा मोठा झालो. तर ते पण खूप स्वामी भक्त होते, खूप मोठा. तर त्यांची म्हणजे आपल्या मंडईतला मठ आहे पुण्यातला, तर ते खूप स्वामी तिथे राहिले. तुम्हाला ते सगळं माहिती आहे, तुम्ही पण ते एपिसोड हे केलेले तिथे स्वतः स्वामी येऊन ते त्यांच्या आईना हे केलेलं आहे. तर त्या मठात मी लहानपणापासून जायचो त्या आजोबांच्या याच्यामुळं. आजोबा शेवटी काय झालं की शेवटला काय झालं, आजोबांना पॅरालिसिस झाला माझ्या आजोबांना, म्हणजे आईच्या वडिलांना. आईच्या वडिलांना. मी आजोबांकडेच होता, आजी आजोबांकडे, आई गेल्यानंतर. तर ते शेवट त्यांचं झालं. तरी मला सांगितलं, मला तू रोज तीर्थ आणि अंगारा आणून द्यायचास. 15 दिवस ते राहिले. रोज मी आपल्या मठामध्ये जायचो, वंडेच्या मठातलं. पुण्यामधलं माझं पुण्यामध्ये असताना मी स्वतः लहान असताना आजोबांना माझे ते तीर्थ आणि अंगारा आणून त्यांना द्यायचो मी. मंडईचं आपलं मंडईतला मठ आहे स्वामींचा, तर तिथून आणून द्यायचं. आणि खूप म्हणजे स्वामींचं पहिल्यापासून आमच्या घरामध्ये म्हणजे असं वेगवेगळ्या नात्यामध्ये ते खूप माझं हे झालं. आणि त्याच्यामध्ये स्वामींचं एक मनापासून हे. आणि हा बाबांकडनं माझ्याकडे आला. आजोबांनंतर माझे बाबा छोटे असताना माझे आजोबा आले, त्यामुळे मला मागची हिस्ट्री काहीच माहित नव्हती. पण माझे जे चुलते किंवा माझे बाबा त्यांनी जे मला काही सांगितलं त्या अनुरूप हे सगळं आम्हाला आजींनी सांगितल्या काही गोष्टी. आजी होती खूप, तर तिने सगळं मला सांगितलं की असं असं आहे, आपण असं राहत होतो, असं आपलं चित्र आलंय. आणि ते स्वतः दासगणूंनी पण त्याची पूजा केलेली आहे. हा दासगणू महाराजांचा आणि तुमच्या पूर्वजांचा काय नेमका संबंध? गोपाळपुऱ्यामध्ये त्या मठाचं जवळ जोशीचं काहीतरी वाडा असं, ते शेजारी माझे आजी आजोबा, बाबा, माझे बाबा सगळ्यात छोटे, माझे चुलते मोठे होते, मध्ये 2 आत्या होत्या. आणि तर दासगणूंना मूलबाळ नव्हतं. तर ते म्हणजे अरे अक्का बाळा हे सगळे आपलीच मुलं आहेत, तू कशाला अजून मुलाचं. पण ते दैवगाने म्हणतात ना तसं. तर त्यांना ते जे आहे ते अनंतराव आठवले, त्यांचं ते मानसपुत्र त्यांनी सांभाळलं. आज ते वाडिया हॉस्पिटलला डीन होते अनंतराव आठवले. तर त्यामुळे आमच्या ह्या परिवारामध्ये छोट्याचं मोठं असं झालं, पिढी जात आलं. म्हणजे स्वतः दासगणू गेले त्या दिवशी सुद्धा स्वप्नात माझ्या आजी बाबांचे आले होते.
त्यावेळेला आम्ही सोलापूरमध्ये राहत होतो माझ्या लहानपणी. माझा जन्म सोलापूरचा. तर ते जायच्या आदल्या रात्री त्यांनी स्वप्नात येऊन महाराज सांगितलं, अरे मी चाललोय, मी आहे, मी जाणार नाही कुठे. दासगणूंनी सांगितलं. रात्री आजी पहिली उठली. आजी म्हणली, अरे महाराजांचं असं दासगणूंचं असं चाललंय. बाबा पण उठले. बाबा म्हणतात, अरे असंच काहीतरी आहे. म्हणजे दोघांनाही दृष्टांत झाला. रात्री उठवलं ते स्वप्नात, सगळे बघतात तर गेलेले होते. का कोणा स्वरूपामध्ये यांचं स्वामी महाराजांनी कायम रक्षण केलेलं आहे, बरोबर ना दादा? खूप मला खूप संकटातनं त्यांनी मला वाचवलेलं आहे. खूप ह्याच्यातनं मला. तुम्ही काहीतरी पुण्याची घटना सांगत होतात मला आता ऑफ कॅमेरा, ती जरा आपण पुन्हा कॅमेरावरती सांगा मला. माझे आजोबा शेवट म्हणजे माझे आईचे वडील ते आजारी होते, खूप पॅरालिसिस झाला होता त्यांना. तर ते काय म्हणते, मला तर मी मठात जाऊ शकत नाहीये, आता मी नातू त्यांचा, तर तुझं काम ते आहे की तू मठात जायचं रोज, तिरसाणी अंगारा येऊन मला आणून द्यायचा. जवळजवळ 15 दिवस मी त्यांचा हे केलं आणि तुमची सर्वपित्री अमावस्या त्यांनी ध्येय ठेवला माझ्या आजोबांनी. पण ते खूप स्वामी भक्त होते आणि त्याच्यानंतर मी पण मठात लहानपणापासून जायचो, म्हणजे अजून सुद्धा जातो पुण्यामध्ये, की अजून काही ठिकाणं आहेत किंवा शंकर महाराज आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच मला म्हणजे माझ्या जीवनाचा पटच हा फार वेगळा आहे, की काही काही ना काहीतरी त्याच्यात घडत गेलं आणि ते संस्कार मला मिळत गेले त्याच्यामध्ये. आणि माझं अनेक संकटातनं महाराजांनी मला वाचवलं आणि अजून वाचवत आहेत, करतायत, ते करते करवते ते आहे. तुम्हाला कोणीतरी पळवलेलं म्हणे आणि महाराज त्यावेळेला बॉम्बे मार्केटला. हा, तुम्ही काय करता काय नेमकं? मी हार्डवेअर शॉपमध्ये काम करतो. हा. अपार इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन म्हणून आहे. आज 40 वर्ष मी त्यांच्याकडे ड्युटी करतो. अच्छा. पण एकदा बॉम्बेची खरेदी करून येताना अब्दुल रहमान स्ट्रीटला मी टॅक्सीमध्ये, शेअर टॅक्सीमध्ये बसलो. तर मागचा जो माणूस होता तो मला म्हणतो, तुझ्या थैलीमध्ये काय आहे? म्हटलं काय नाही, मार्केटचं सामान आहे बाबा, काय नाही मला. तर त्याच्यानंतर त्यांनी मला भूल घातली आणि ती मला कसं उतरवलं त्या टॅक्सीवाल्यांनी की त्या माणसांनी काय मला माहित नाही, एअर कंडिशन मार्केटच्या कॉर्नरला मला त्यांनी सोडलं. मी वेडापिसा झालो होतो, मला त्या भुलीमुळे काही कळतच नव्हतं काय झालंय माझ्या याच्यामध्ये. ते एका रसवाले मला थोडं रस पाणी दिल्यानंतर मला कळलं, तेव्हा मला शुद्ध आली, अरे मी मार्केटमध्ये आलं कसं. आज ताग्यात मला कळत नाहीये की मला टॅक्सीत मी कसा उतरलो, पैसे दिले का नाही का काय, जमावरचे पैसे तर गेले पण पिशीतलं सामान राहिलं होतं. आणि अशा ह्याच्यातनं सुद्धा स्वामींनी मला वाचवलं. हे घरी आले त्याला कसे आले होते? खूप विचित्र अवस्थेमध्ये आले होते, म्हणजे काय? वेड्या पिशासारखेच म्हणजे वाटत होते. त्यामुळे मग त्यांना काय मी म्हटलं की जरा फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करून देवाचा अंगारा वगैरे लावा आणि मग तुम्हाला बरं वाटेल. मग त्याच्यानंतर हळूहळू मग मला म्हणायला लागले, अगं मी टॅक्सीत बसलो, मला असं फसवलंय, माझे पैसे वगैरे गेले. म्हटलं जाऊ दे, तुम्ही आता स्वस्त बसा, चहा पाणी घ्या, जेवण वगैरे करा आणि मग तुम्ही कामाला जा. असं झालं मग ते त्यावेळेला. बघा, एखाद्या माणसाला भ्रमिष्ठ करून सोडलं पण त्याचा जीव वाचला. आणि फक्त जीवच वाचला नाही तर एक भ्रमिष्ठ माणूस सुद्धा तिथून मुंबईवरनं, त्या ताडदेवच्या एअर कंडिशन मार्केटवरनं कितीतरी लांबचा प्रवास करून, 2-2.5 तासाचा प्रवास करून तो त्याच्या घरी आला. पण काय माहिती आहे, हे जे कुटुंब आहे, या कुटुंबाकडे आज प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचं मूळ चित्र आहे, हस्तचित्र. त्याच्यामुळे इथे मूळ हस्तचित्र आल्यावरती त्यांच्या बाबतीत साहजिकच असतं ना ते. म्हणजे आपल्याकडे महाराज आल्याचा तो आनंद असतो किंवा पिढ्यानपिढ्या महाराज आपल्याकडे बसल्याचा जो आनंद असतो. आणि त्या आनंदाच्या मध्ये काय घडलं नेमकं आणि काय घडतायत हे मला ते अगदी गैरवरती येऊन सगळं ते मला आता सांगत होते. म्हटलं या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्हाला आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा सांगावं लागतील आणि म्हणून मी त्यांना प्रत्येक गोष्ट आठवण करून आता पुन्हा विचारतो. आता ते दुसरा एक आणखीन प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही गडावरती गेला होता, सज्जनगडला, बरोबर ना? आणि तिथून तुम्ही चाफळला गेला. हो, चाफळला गेलो. काय झालं, आम्हाला आदल्या दिवशी माझं जागरण झालं होतं, खूप जागरण, झोप झाली नव्हती आणि आम्ही चाफळला 4:30-5 ला चाफळला आलो होतो. तर तिथं त्या भक्ती निवास आहे, तिथं आम्ही गेलो आणि जेवणाची व्यवस्था एक बाई तिथे करतात घरगुती, तर तिथे करायचं. त्या बाईनी आम्हाला सांगितलं की बाबा मी एकटी असते, तुम्ही लवकर या जेवायला. आता मग काय मला हे होत नाही, तर तुम्ही लवकर 7:30-8:45 जेवायला या. आमची जी झोप अनावर झाली ती आम्ही रूम मध्ये जे झोपलो 5-5:15 ला, तर झोप गळे हेच लागली. तर बरोबर आवाज आला 7:30-8:45 समोर, अरे उठा, जेवायचं नाही तुम्हाला, अरे उठा, जेवायचं नाही. आम्ही दचकून दोघंही नवरा जागे झालो. दोघांनी आवाज आला? दोघंही त्या रूम मधनं हे झालो आणि मला, अरे वाईने त्या आजीला उशीर होईल आपल्यामुळे, आपल्याला जायला पाहिजे जेवायला, ना तर त्यात अटकळत बसतील, म्हणून अशा ह्याच्यातनं गेलो. पण तो आवाज
कुणी दिला काय दिला अजून त्याचा थांग पत्ता नाही, पण ते त्यांनीच उठवलं आम्हाला. वहिनी तुम्हाला काय वाटतं कोणी आवाज दिला असेल? स्वामीच म्हणजे असं वाटतंय की तेच आले आम्हाला उठवायला. स्वामी झाले ना. हो. समर्थ तर त्यावेळेला आम्हाला त्यांनीच आवाज दिला की बाबा तुम्ही आता उठा उठा, आता. जेवायचंय आता, जेवायला उठा. त्यानंतर तुम्ही मला सांगत होता तुम्ही जिथे कामाला आहात तिथले काही कुठेतरी काहीतरी एक वेगळंच काम होतं जे ते भय्य करत होते. काय होतं ते? तिथे आपला जो पांडव लेणं भाग आहे कुठे नाशिकला? नाशिकला हा. बॉम्बे आग्रा रोडवर एक वजन काटा आहे वेब्रिज, तर तिथे माझी ड्युटी लागली. 3-3.5 महिने तिथे ड्युटी केली. तर मला एकट्याने राहायची कधी सवय नव्हतं. त्यावेळेला पुरं जंगल होतं, म्हणजे 81-82चा आसपास तो असेल, 1981-82चा हे आहे तो समय. तर त्याला काही निर्मनुष्य होतं तिथं, वजन काटा हे ते होता. माझी एकट्याची ड्युटी लागली होती. रात्री अपरात्री काय झालं, 2-3 दिवसांनी एक भयानक आवाज यायला लागले मी जंगलातनं जाताना. मी खूप त्याच्यातून हे झालं की अरे मी एकटा पडले, मला कोण हे करणार. कधी याची आवाज ते? रात्री 2:30-3:00 ला आवाज यायला सुरुवात होते. त्या जंगलामध्ये असं जायचं, कोणती व्यक्ती होती काय होतं म्हणजे आवाज भयंकर येतात, झोप नाही. 3 दिवस मला झोप नव्हती. तर 3 दिवसानंतर असं दुपारच्या वेळेला एक नागा साधू आमच्या काट्याची तिथे येऊन उभे राहिले दारात. आम्ही माझे वॉचमन होते म्हातारे, ते आणि मी बोलत असताना ते मला बोलले की अरे आपलं चहा द्या ना, आपण चहा प्यायचा आहे. आणि आमचे 2 मिनिटाचं असं बोलणं होतं ना, ते नागा साधूस पण येऊन त्या दारात उभे राहिले. काळे कबिंद, अगदी छान, अगदी एवढं रूप म्हणजे अजून मला डोळ्यापुढे होते. आणि मनात ते म्हणत अरे मला कोण वाचवणार आहे किंवा काय करणार आहे. तर ते दारात येऊन उभे राहिले आणि ते ओट्यावर येऊन बसले माझ्या तिथे. आणि मला म्हटले मला पण चहा प्यायचा आहे. तर मी गरम गरम चहा घ्यायचा, मला गरम चहाची खूप सवय होती. तर 3 मगामध्ये चहा बनवला, एक मला ठेवला, एक त्यांना आजोबा ते वाचवून होते त्यांना दिला, आणि एक जे कोण नागा साधू आले होते त्यांना दिला. एकदम म्हणजे रूपच सांगता येते मला, अजून सुद्धा मनाचे त्याची हे होते. तर ते येऊन बसले आणि त्यांनी काय केलं, मला चहा पाहिजे. तर मी चहा त्यांना कप देऊन मगामध्ये दिला तर द्यायला गेलो. ते म्हणून बेटा ऐसा नाही पिएगा मैं चाय, कैसे पिएगा, अरे हात में डालो, अरे हात में डालो. माझ्या मनामध्ये आलं गरम चहा मी त्यांच्या हातावर कसा होतो ह्याच्यामध्ये. तरी धैर्य करून त्याच्या हातावर मी तो चहा ओतला. त्यांनी तो ओंधळीने चहा पिला, एक टिपूस पण खाली सांडला नाही. आणि त्यांच्या पाया डोक्यात जे ठेवलं तर मला काहीच कळलं नाही. त्यानंतर मला मी कुठलो किंवा हे झालं. तर ते म्हणले अरे बेटा क्यों घबरता है तू, हम है ना, किधर है, हम है, हम गया नहीं है, हम है, इधर है, तू घबराव मत. आणि असं केल्यानंतर त्यांनी मला उदी दिली. ती उदी त्यांनी सांगितलं आपल्या काट्याच्या बाजूला टाक. त्याच्यानंतर आज तागायत मला भीती हा शब्द राहिला नाही. खूप माझ्या ह्याच्यातनं प्रसंगातनं त्यांनी स्वामींनी वाटलं, पण भीती हा शब्द माझ्या आयुष्यातून तेव्हा गेला आणि अजून आजपर्यंत. आणि त्यांनी सांगितलं तू जेव्हा जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा मी आहे. असं तेव्हा म्हणजे नमस्कार केला तेव्हा तू जेव्हा जेव्हा आठवण काढशील तेव्हा मी तिथे आहे. असं त्यांनी त्यावेळेचा शब्द त्यांनी मला एक हे दिला होता. तो काय काय ते मला हे होत नाही, पण ती व्यक्ती अजून माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. खूप म्हणजे जवळ 6-7.5 फुटाचा ते नागा साधू, ते काळे कभिन्न तुकतुकीत आणि अंगाबंधाने धष्टपुष्ट. तेवढं मी म्हटलं पण मनामध्ये मला किती हे झालं, गरम चहा मी त्यांच्यात ह्याच्यामध्ये करते. पण नाही, त्यांनी ती काय होतं मला माहित नाही, काही नाही, पण त्यांनी दर्शन दिलं मला. ते कोण होते काय होते माहित नाही. आमचं म्हणणं आहे किंवा ते स्वामीच असं आहेत किंवा त्यांचे हे आहेत, वाचवणारे तेच आहेत, करणारे तेच आहेत, बाकी कोणी नाहीत. आपल्याला जीवनामध्ये देणारे तेच आहेत, बस, बाकी काही नाही. मग आता तुम्हाला नेमकं स्वामी समर्थ अक्कलकोटवाले त्यांची एक संकल्पना तुमच्या मनामध्ये काय आहे? तुमच्या बाबतीत बाकी इतरांचं जाऊ दे. आम्ही काय सांगतो, तुम्ही स्वामींकडे कसं बघता? काय माहिती का, मी त्यांना आजोबा मानतो, स्वामींना आजोबा म्हणतो. क्या बात आहे. हा, मी आजोबा म्हणतो त्यांना की आपल्या हयात आपल्या आजोबा आपण बघू शकले नाहीत. बाबाचे बाबा बघू शकले, आपले स्वामी बाबा म्हणजे आपले आजोबाच आहेत. तर आम्ही काही करायचं असलं ते त्यांना सांगतो, आजोबा मी बाहेर जाणार आहे बरं का, मी आता हे कार्य करणार आहे बरं का. पण खरंच आहे की त्यांना सांगितल्यानंतर कामं होतात. आणि परत आल्यावर आम्ही सांगतो आजोबा आम्ही आलो. म्हणजे एक असं जवळीक जी निर्माण झाली, मानसिक ही जी झाली ती खूपच आहे. आणि ती नो डाऊट आजपर्यंत मला ते समाधान आहे ते कुठेही दुसऱ्यात मिळालं नाही. हे समाधान आम्हाला असं अखंड सदैव त्यांच्या राहावं हीच आहे आमची. वही मला सांगा, तुमचं लग्न होऊन आलं साधारण मला वाटतं 82-83ला, 84च्या आधी तुमच्या माहेरी स्वामी माहिती होते का तुम्हाला? नाही, अजिबातच नाही. अजिबात माहिती म्हणजे स्वामींचा हा विषयच नाही आमच्या घरी काय. हा हा. तर मला माझ्या लग्नाच्या अगोदर
एक बाई भेटल्या म्हणजे असं. तर त्या म्हणल्या की तू गजानन महाराजांची पोथी वाच. तर मी म्हटलं कुठे मिळेल, काय मिळेल? ही बघ ना म्हणे, माझ्याकडची छोटीशी पोथी मी तुला देते. ह्याप्रमाणे तू वाचलीस रोज म्हणजे विश्वास ठेवून, तर सगळं तुझं पुढचं सगळं आयुष्य भलं होईल. त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे माझं सगळं झालं, व्यवस्थित झालं. पण तुम्ही जे लग्न होऊन इथे आलात, आणि मग इथे आले घरामध्ये ह्यांच्या पोथी वाचायची. घरामध्ये मी आल्यानंतर मग सगळं संसार वगैरे मांडला, हे ते नवीन नवीन सगळं झालं. मी त्यांना आमच्या सासऱ्यांना विचारलं, म्हटलं हा फोटो काय म्हटलं. तर ते म्हणले की नाही, हा स्वामींचा फोटो आहे. तेव्हा मला त्यांनी पण सांगितलं की हे आपल्याकडे चित्र असं आलेलं आहे म्हणून. त्या माझ्या वडिलांकडनं वगैरे असं त्यांना दिलेलं आहे, तर त्यामुळे ते असं आलेलं आहे. तर ह्याची पण पूजा तुला करायलाच हवी. आणि त्याला सुद्धा म्हणजे ओलं ठेवायचं नाही, कोरडं पुसायचं, त्यांना ओलं ठेवायचं नाही, हा पहिला त्यांचा नियम होता. मग व्यवस्थित त्यांना कोरडं वगैरे करून त्यांची पूजा वगैरे व्यवस्थित करून आणि मग माझी गजानन महाराजांची पोथी मी वाचायची. आणि मग ते माझ्या सासऱ्यांना पटायचं सगळं. ते पण दासगणूंचेच हे होते, तर त्यामुळे त्यांना आवड वाटायची, म्हणजे की खरंच म्हणजे तुला पण आहे म्हणजे असं चालेल म्हणे, हरकत नाही म्हणे, मला पण ऐकायला आवडेल, तुझं जसं काम आवडेल तसं. आणि मी पोथी जसं मला वाटेल तसं मी वाचायची, संध्याकाळी, दुपारी, सकाळी झालं तर सकाळी. ते असं माझा काही नियम नव्हता की मी ह्याच वेळेला वाचीन म्हणून, पण त्यांना आवडायची. तुम्ही महाराजांना, तुमची संकल्पना काय, म्हणजे तुम्ही महाराजांना काय म्हणून बघता? मी त्यांना पण मी माझ्या आजोबांसारखंच म्हणजे मानते, किंवा माझ्या वडिलांसारखंच मी मानते. कारण मला आई वडील नाही म्हणून मी त्यांनाच वडील म्हणते, की मी असं करते, मी तसं करते, हे त्यांनाही सांगून सगळं करते. आजपर्यंत सगळं त्यांना सांगूनच केलेलं आहे. कुठलीही गोष्ट जरी करायची असली तरी मी त्यांना सांगूनच जाणार. भक्त म्हणून खरं आहे, महाराजांकडे बघायचं आजोबांसारखं, त्यांच्या जवळ जायचं ते आपल्या आईसारखं. महाराज ही आपली आई आहेत, स्वामी आई आहेत. हे जेव्हा आपल्याकडे जे आपल्या मनामध्ये ठासून आपण भरतो, तेव्हा बाकीचं काय अजिबात घडतच नाही. जसं आई आणि आपल्याबद्दल आज बितीस्तोवर जे काय घडलेले आहे तसंच महाराजांचे आणि आपले संबंध होतात. म्हणजे कोणाही मध्यस्थीची तुम्हाला गरज लागत नाही. तुम्ही जे करतायत ते बरोबर करतायत का चुकीचं करतायत ते तुम्हाला त्याची सुद्धा गरज लागत नाही विचार करण्याची तसं. आणि महाराजांच्याकडे एखादी गोष्ट मागायची असते ती आपण तीच आपुलकीने मागतो, तीच प्रेमाने मागतो, त्याच हट्टाने मागतो, जसं आपण आईकडे मागत आलेलो आहे. पण एरवी महाराजांकडे बघायचं तर आपल्या घरचे आजोबा, बरं का. आणि मला जर तुम्ही विचारलं तर मी तर म्हणतो स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आपले खाष्ट आजोबा आहेत, खाष्ट आजोबा आहेत, त्यांचा आपल्यावरती धाक खायचाच. पण त्याही पलीकडे जाऊन शेजारचे, पाजारचे किंवा बाहेरचे कोणी वाकड्या नजरेने आपल्याकडे बघू शकत नाहीत. नाही, कारण आपले आजोबा त्या घरामध्ये आहेत आणि ते खाष्ट आहेत, तिखट आहेत. त्याच्यामुळे महाराजांचं स्वरूप हे खाष्ट आणि तिखटच बरं वाटतं. कुठेतरी आपल्याला सुद्धा धीर येतो, आहे की नाही? हो, बरोबर आहे. पट्टा आहे ना तुम्हाला मी बोलतोय ते? सुवासदादांच्या आणि वहिनींच्याकडून आज जे काय आपल्याला अशी दुर्मिळ माहिती मिळाली, या भाग्यवंत दाम्पत्याकडून, भाग्यवंत कारण त्यांच्याकडे प्रत्यक्ष महाराज बसले होते मूळ स्वरूपामध्ये. त्यांच्याकडून जे काय आज आपल्याला प्रतिसाद मिळाला, कारण ही अशी माहिती आपल्याला सर्वत्र पोचवायची असते, नाही का. मी फक्त एकटा जाऊन तिथे महाराजांचं दर्शन घेऊन चालणार नाही ते, कारण आपला एक परिवार आहे, स्वामीराज परिवार. त्या स्वामीराज परिवारापर्यंत एखादी गोष्ट आपल्याला पोचवायचीच आहे आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे. सुहासदादा, खूप खूप बरं वाटलं. आणि वहिनी, तुम्हा दोघांना भेटून तर बरं वाटलं. त्याही पलीकडे मला बरं असं वाटलं, तुमच्या हातचं जेवण आज खूप छान वाटलं. म्हणजे महाराजांचाच प्रसाद जेवल्यासारखं वाटलं. आपल्याला एक चांगला योग आला याच्यामध्ये. खूप छान वाटलं खरंच. आणि एक चांगली व्यक्ती आपल्या याच्यामध्ये सान्निध्यामध्ये, एकमेकाचे काहीतरी ऋणानुबंध आहेत म्हणूनच तुम्ही आम्हाला एकमेकांना म्हणजे महाराजांचे आपण भक्त आहोत, लेकर आहोत. श्री स्वामीराज परिवाराच्या तर्फे महाराजांच्या अंगावरचं वस्त्र मी त्यांना एक प्रसाद म्हणून देतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सूनबाई, त्यांच्याकडे थोडं आपण गप्पा मारूया.
सुहासदादांच्या आजोबांकडे स्वामी महाराज आले, त्यानंतर त्यांच्या वडिलांकडे आले, मग सुहासदादांकडे आले. आता पुढचं काय? आणि म्हणूनच या दोघांची सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देतो. हे सुहासदादांचे सुपुत्र आणि या त्यांच्या सूनबाई. सुयोग सुहास कारलेकर. रश्मी सुयोग कारलेकर. तुला कधी समजलं की आपल्या घरातली स्वामी महाराजांची तस्वीर ही सर्वसाधारण तस्वीर नसून प्रत्यक्ष महाराज समोर असताना कोणीतरी ती रेखाटलेली आहे आणि त्याचं जे महत्त्व आहे किंवा त्याचं जे महात्म्य आहे? आम्ही बालपणापासूनच ही तसबीर पाहत आलो. जेव्हापासून आम्हाला अगदी बालवाडीचं फार एवढं आठवत नाही, मी पहिली दुसरी जेव्हा असताना, जेव्हा आपल्याला थोडंसं कळण्याचं वय असतं, तेव्हापासून आम्ही ती फ्रेम आमच्या घरात असल्यामुळे त्या सान्निध्यातच आम्ही वाढलेलो आहोत. आणि आमच्या आजोबा, मी लहान असताना अगदी आजोबांना पाहिलेलं आहे किंवा आजोबांनी पण त्या काही गोष्टी आम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. अच्छा, आजोबांच्या तोंडून सुद्धा ऐकलेस? हो, हो. आजोबा स्वतः असताना आजोबा सकाळी उठल्यानंतर त्यांचं आंघोळी झाल्यानंतर दासगुणू महाराजांची कवनं म्हणणं किंवा सगळी पूजापाठ अगदी आम्ही त्यांच्या आवाजात ऐकलेली आहे लहानपणापासून. आणि त्यांच्याकडनं आम्ही सगळी आम्हाला ती माहिती मिळाली. पुढे हा फोटो आपल्याकडे कसा आला आणि ते आम्ही लहानपणापासून बघतो आहोत. त्यांची सेवा आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आमच्याकडनं असते. पण असं कधी वाटलं का आपल्याकडे काहीतरी विशेष आहे? हो, त्यांच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे ते जाणवतं आपल्याला घरामधलं की एक वातावरण असेल म्हणा किंवा घरातलं एक तेजस्वीपणा असेल म्हणा, तो आपल्याला घरात विशेष असे काही वेगळे हे नाही, पण घरातली बेताची परिस्थिती आहे. पण आम्हाला कधी असं जाणवलं नाही की आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही याच्यातून बाहेर निघू किंवा काय. पण आम्हाला कधी असं कमी पडलं नाही की आमच्याकडे काही नाही आहे. जसं आम्हाला परिस्थिती सुधारत गेली तशा वस्तू आम्हाला मिळत गेल्या, प्रगती होत गेली. पण आता कधी जाणीव भासून दिली नाही की आमच्याकडे काही नाही किंवा काय. पण आम्हाला अजूनही कधी अशी उणीव भासत नाही की आम्हाला तिकडे नव्हतं किंवा आता आहे किंवा असं, त्याचं काही नाही. जेव्हा नव्हतं त्याच्यात पण सुखी होतो, आता जे काही जी परिस्थिती आहे त्याच्यात पण सुखी आहोत. तुझं लग्न कुठच्या साली झालं? माझं लग्न होऊन आता एक 10 ते 11 वर्ष झालेली आहे. 10-11 वर्ष. मग तुला लग्न आधी माहिती होते का स्वामी महाराज? हा, पोथी वगैरे वाचायची. पण तुमच्याकडे काय उपासना वगैरे? पोथी वाचतो, आई वगैरे वाचते. म्हणजे आधीपासून माहिती आहे सगळं? माझे मामा वगैरे सगळं करतात हे स्वामी. मग इथे लग्न करून आल्यावरती हा स्वामी महाराजांच्या तसबिरीचं वेगळेपण हे कधी समजलं? आई बाबांकडनं ते सांगत आले का असं सांगितलं ते, तेव्हा काय वाटलं? म्हणजे आपण ज्या घरामध्ये आलोय त्या घरातली श्रीमंती एक वेगळ्या पद्धतीची श्रीमंती जाणवली का? हा, चांगलं वाटलं की देवाचं आहे असं. काय करतो तू? मी सध्या पूर्ण पूजापाठ, कुंडली, पत्रिका, वास्तुशास्त्र यांचा माझा अभ्यास झालेला आहे आणि आता सध्या पूर्ण वेळ त्याच क्षेत्रामध्ये आहे. पूर्ण लग्नविधी असतील, सगळे पूजाविधी, सगळे ते सध्या चालू आहे. पण तुझं शिक्षण सुद्धा बऱ्यापैकी घडलंय असं सांगितलं मला बाबांनी. माझं शिक्षण झालेलं आहे. मी पुण्यातून माझा MA झालेला आहे. पॉलिटिकल सायन्स माझा विषय आहे. कम्प्युटरचे कोर्सेस झालेले आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे वगैरे. पण ते जरी असलं तरी मी पूर्ण सध्या याच क्षेत्रामध्ये असल्यामुळे कुंडली, पत्रिका, ॲस्ट्रोलॉजी म्हणा किंवा सगळे वैदिक विधी सध्या चालू आहेत. पूर्ण त्याच क्षेत्रामध्ये आहे. खरं आहे बघतो. स्वामी समर्थ महाराजांचं जेव्हा आपल्या डोक्यावरती छत्रछाया असते त्यावेळेला आपल्याला सगळ्या बाकीच्या गोष्टी आता त्या न्यून वाटत असतात. कुठेतरी काहीतरी भिक्षुकी पण करणं म्हणजे सदोदित आहे त्या परमात्मा परमेश्वर स्वामी समर्थ महाराजांचं नाव मुखात येणं, कधी आपल्यासाठी तर कधी यजमानांसाठी. पण एकूण काय तर महाराजांचं नाम आणि महाराजांचं स्मरण आणि महाराजांची जाण या कुटुंबाकडे कायम आहे. आणि म्हणूनच ते डॉक्टर गोखटेंना बहुतेक असं कुठेतरी महाराजांनीच ती स्फूर्ती दिली असावी की माझी जी तसबीर आहे तुझ्या हातून जी रेखाटली गेलेली आहे ती ह्या घराण्याकडे जाऊ दे. मी नेहमी म्हणतो महाराज ग्रेट आहे, ते खरं आहे, अगदी खरं आहे, 100% खरं आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात. आपल्याला वाटतं ते घडतात पण ते असे सहज घडत नसतात. ते कोणतंही त्याचा असतो करता करविता. ते महाराज जी असतात, आपले गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज असतात, हे सगळं त्या गोष्टी घडवत असतात आणि आपल्याला असा अचंबा वाटत असतो. आज मला ह्यांना तुम्हाला सुद्धा महाराजांचं मूळ चित्र हा बघण्याचा योग होता. ते आपल्या प्रारब्धात होतं, ते आपल्या नशिबात होतं, म्हणून आज ते दिसतंय की हो. फोटोंमधून आपण प्रत्यक्ष महाराज कसे दिसत होते ते आपल्याला कळलेलंच आहे. त्याही पलीकडे महाराजाची या तसबिरीत म्हणजे त्या चित्रकाराने महाराजांना समोर असे बसलेले असताना बघून जे चित्र काढलेलं आहे, ज्याला आताच्या दिवसामध्ये पोर्ट्रेट सेशन म्हणतो, पोर्ट्रेट सेशन केलेलं आहे.
जसं फोटो सेशन झालेलं आहे तसं पोर्ट्रेट सेशन सुद्धा महाराजांनी घडवून आणलेलं आहे. धन्य ते बाबा गोगटे, खरंच त्यांचं ते भाग्य काय म्हणावं. महाराजांचं दर्शन घडलं ते घडलंच, त्याही पलीकडे त्यांच्या हातून सुद्धा महाराजांचं तैलचित्र घडलं. आपण सुद्धा धन्य आहोत, कारण आपल्याला सुद्धा त्याचं आज दर्शन घडलेलं आहे. त्या भक्त मंडळी, डॉक्टर बाबा गोगटेंचं स्मरण करूया, स्वामी महाराजांचं स्मरण करूया, या परिवाराचं सुद्धा स्मरण करूया. त्यांना विसरून चालणार नाही, कारण आज त्यांची ते सगळं व्यवस्थित जोपासल्यामुळे आपल्याला आज महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घडतंय. आणि हे सगळंच आपण जेव्हा स्मरण करतो तेव्हा साहजिकच आपले हात जोडले जातात आणि आपण काय म्हणतो, बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ. आणि भक्तगण, तुम्हाला माहिती आहेच, आपण प्रत्येक गोष्टीची सांगताची आहे ती गुरुदेव श्री स्वामीस्वत महाराजांनी महाराजांकडे मागितलेल्या प्रसादानाने करतो. आवडतं ना तुम्हाला ते? खूप छान आवडतं, खूप छान आवडतं. हा, मग म्हणूनच मी तुम्हाला आता ह्या प्रसादनाची एक फ्रेम सुद्धा देतोय, या आपल्या स्वामीराज माऊली या परिवाराच्या तर्फे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.